नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि मनापासून देवाच्या चरणी लीन होण्याचा पवित्र महिना. आणि जर याच पवित्र श्रावण महिन्यात आपण आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थांची पूजा अगदी मनापासून आणि योग्य पद्धतीने केली तर आपल्या मनाला मिळणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अवर्णनीय असते. तर भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यात स्वामींची पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी पूजेसाठी ठेवाव्यात, कोणता मंत्र जपावा आणि पूजा करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला अशी छोटीशी भक्तीची गोष्ट सांगणार आहे जी तुमची स्वामीवरील श्रद्धा आणखी दृढ करेल. आणि जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. श्रावण महिन्यात स्वामींची पूजा कशी करावी. तर श्रावण महिन्यात शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर शांतपणे बसावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना मन शांत असावे, कारण भक्तांनो, देवाला मोठ्या पूजेपेक्षा भक्तांचे निर्मळ मन अधिक प्रिय असते. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी भरपूर साहित्य नसेल तरी चिंता करू नका. एक फूल, थोडे अक्षदा, पाणी आणि मनापासून घेतलेले स्वामींचे नामस्मरण एवढ्यानेही भक्ती पूर्ण होऊ शकते. आता पूजेसाठी काय ठेवावे. स्वामींच्या प्रतिमेसमोर पाण्याचा कलश ठेवू शकता. स्वामींना फुले अर्पण करा. उपलब्ध असल्यास चंदन, अक्षदा, धूप, सात्विक पदार्थ ठेवू शकता नैवेद्य म्हणून. नैवेद्यापेक्षा भाव महत्वाचा आहे. नैवेद्य दाखवताना मनात म्हणा, स्वामी माऊली, माझ्याकडून जे काही अर्पण होत आहे ते स्वीकारा आणि माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव ठेवावी. यानंतर स्वामींची आरती करावी. दीप प्रज्वलित करण्याचे महत्त्व. आता पूजेच्या वेळी स्वच्छ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. दिवा लावताना मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात एकच भाव ठेवा, स्वामी माझ्या आयुष्यातील अंधार दूर करून मला योग्य मार्ग दाखवा. अशी प्रार्थना केल्याने मनाला आधार मिळतो आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते. स्वामींचा मंत्र जप. आता श्रावण महिन्यात दररोज काही वेळ स्वामींचे नामस्मरण करणे खूप सुंदर साधना ठरू शकते. तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता. वेळ कमी असेल तर 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा नामस्मरण करा. पण ही संख्या मोठी असण्यापेक्षा नाम घेताना मन स्वामींच्या चरणी अर्पण असणे महत्वाचे आहे. जप करताना डोळे मिटा आणि मनात स्वामींचे प्रसन्न रूप आठवा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही क्षणासाठी का होईना पण स्वतःला स्वामींच्या चरणी सोपवून द्या. श्रावणात आणखी काय करावे. तर श्रावण महिन्यात शक्य तितके सात्विक आचरण ठेवण्याचा प्रयत्न करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा, एखाद्याला मदत करा, वृद्ध व्यक्तीला आधार द्या, प्राण्यांना अन्न पाणी द्या. कारण भक्तांनो, फक्त देवासमोर हात जोडणे म्हणजे भक्ती नाही, तर देवाने दाखवलेला चांगुलपणाच्या मार्गाने चालणे ही देखील एक भक्तीच आहे. स्वामींचे नाम घेताना आपल्या वागण्यातही प्रेम, दया आणि संयम आणण्याचा प्रयत्न करा. पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जण पूजा करताना
अनेक नियमांमुळे घाबरतात. हे चुकले तर काय होईल? ते राहिले तर पूजा अपूर्ण राहील का? अशी भीती मनात ठेवू नका. आपल्या परंपरा आणि घरातील पद्धतीनुसार पूजा करा. शक्य तितकी स्वच्छता आणि सात्विकता ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून श्रद्धा ठेवा. स्वामी भक्ती भीतीने नाही तर प्रेमाने करा. आता एका छोटीशी मनापासून प्रार्थना करा. स्वामी माऊली, या पवित्र श्रावण महिन्यात आमच्या मनातील चिंता दूर करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू द्या. आमच्या हातून कोणाचेही वाईट होऊ नये. आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना धैर्य द्या. ज्यांना मनात दुःख आहेत त्यांना आधार द्या आणि प्रत्येक भक्ताच्या घरावर आपली कृपा दृष्टी सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. शेवटचा तर भक्तांनो, श्रावण महिना हा फक्त पूजा करण्याचा महिना नाही, तर स्वतःच्या मनाला स्वामींच्या चरणी जोडण्याचा महिना आहे. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण घ्या. एक चांगला विचार करा, एक चांगले काम करा आणि दिवसाच्या शेवटी स्वामींना एवढेच सांगा, स्वामी, आज दिवसभर तुम्ही माझ्यासोबत होता. उद्याही माझा हात सोडू नका. कारण जेव्हा मनापासून आपण स्वामींच्या चरणी शरण जातो तेव्हा मनातील भीती कमी होते आणि विश्वास वाढतो. म्हणूनच आजपासून श्रावण महिन्यात एक छोटासा संकल्प करा. दररोज स्वामींचे नाम घेईन आणि शक्य तितके चांगले कर्म करीन. स्वामींच्या चरणी हीच पूजा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि स्वामी भक्त परिवारातील व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.